बातमी पुण्यातून पुण्यातल्या फडके हौद चौकात भाजपचं आंदोलन होताना पाहायला मिळते। भाजपच्या कार्यकर्त्यांचा हेमंत रासनेंच्या नेतृत्वामध्ये ठिय्या त्यांनी केलेला आहे। फडके हौद चौकात काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या बॅनर विरोधात हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। तेव्हा एकीकडे मतदान पार पडते तर दुसरीकडे पुण्यातल्या फडके हौद चौकामध्ये भाजपकडनं आंदोलन केलं जाते। हेमंत रासनेंच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा ठिय्या मांडलेला आहे। काँग्रेसकडून काही बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि याच बॅनरच्या विरोधात आता भाजप आक्रमक झालेली आहे आणि त्यामुळे मतदान एकीकडे पार पडत असताना दुसरीकडे आता हा आंदोलनाचा पवित्रा भाजपनं घेतल्यामुळे आता या परिसरामध्ये काहीशी चर्चा होते आहे। अधिकचे अपडेट जाणून घेत मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, काँग्रेसचा काय असा नेमका बॅनर आहे की ज्या विरोधामध्ये आता भाजपनं हा आक्रमक पवित्रा घेतला आहे? जर आपण बघितलं तर भाजपचे जे तिथले स्थानिक कार्यकर्ते आहेत किंबहुना माजी नगरसेवक आहेत त्यांच्याकडून हे आंदोलन ठिय्या आंदोलन खरं तर सुरू करण्यात आलेलं आहे। त्यांचा असा आरोप आहे की काँग्रेसकडून या कसबा पेठ परिसरामध्ये जे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, अर्थातच आता वेळ संपलेली आहे। कसं काय त्यांनी हे बॅनर्स या ठिकाणी लावलेले आहेत, त्या बॅनर्सवर सिलेंडरच्या संदर्भातलं मजकूर आहे। एवढंच काय तर महागाईच्या विरोधात कशा पद्धतीने हे प्रचार एका अर्थाने करतायत त्याच्यामुळेच हे बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि हे बॅनर काँग्रेसकडून जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून लावण्यात आलेले आहेत असा आरोप भाजपच्या या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे। एका अर्थाने जे मतदाता या ठिकाणी मतदानासाठी येत आहेत त्यांची कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय असा देखील आरोप करत भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते फडके हौद चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलनावर बसलेले आहेत। मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।